आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महानगरपालिकेने म्हणजे 2001 साली चालू झालेली दत्तक वस्ती योजना ही 2013 साली बंद करून त्याऐवजी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान ही योजना आणली आणि ह्या योजनेतून संस्थांना लॉटरी पद्धतीने कामे दिली आणि कामे देत असताना त्यांना 5,400 रुपये अनुदान स्वरूपात घोषित केलं आणि त्यानंतर आज 13 वर्षाचा काळ लोटलेला आहे। 5,400 रुपये आजपर्यंत टाकाय त्यांना फक्त अनुदान मिळतं। पण 2013 साली जर आपण बघितलं तर गॅसचं सिलेंडर हे फक्त 350 रुपये होतं। आज ते तुम्हाला 850 ते 900 रुपये झाले। घरापर्यंत ते 1000 रुपयातच पडतं आपल्याला। म्हणजे इथपर्यंत भाव 3 पटीनं महागाई वाढल्याच्या नंतर त्यांचा पगार फक्त 5,400 रुपये आहे आणि 5,400 रुपयामध्ये संस्थांना कामगार मिळत नाही आणि म्हणून संस्था जरी तुमचं कागदावर 5,400 अनुदान असेल त्यांना 5,400 रुपये देणं अपेक्षित जरी असलं तरी कामगार मिळत नसल्यामुळे संस्थांना 12-13 हजार रुपये त्या कामगारांना द्यावे लागतात आणि गटारीचं जे काम आहे गटारं काढण्याचं ते फार अनमेहनतीचं काम आहे। त्या ठिकाणी सशक्त मनुष्यबळ लागतं आणि सशक्त मनुष्यबळ लागत असेल आणि सशक्त व्यक्ती जर त्या ठिकाणी कामगार लागत असेल तर त्याला त्या प्रकारचा पगार द्यावा लागतो। मग आमचे लोक त्याला 15,000 16,000 कुठे कुठे पगार देतात तर कुठे 12,000पासून ते 16,000पर्यंत त्यांना पगार द्यावा लागतो आणि वस्तीमध्ये गटारं काढायला 2 किंवा 3 लोक लागतात, कचरा घ्यायला लोक लागतात आणि ह्याप्रमाणे त्यांचा पगार भागवण्यासाठी ॲडजस्टमेंट म्हणून जरी 15 लोकांचं काम असलं तरी 6-7 लोक लावतात। याचा अर्थ त्या संस्था जे महापालिकेचं जे अनुदान आहे ते गिळंकृत करतात असं होत नाही, तर ते फक्त ॲडजस्टमेंट करून त्या कामगारांना देतात आणि त्या वस्तीतील काम करून घेतात। ही आजची शोकांतिका आहे की मुंबईसारख्या महानगरपालिका संपूर्ण देशामध्ये जगामध्ये सर्वात मोठी असलेली मुंबई महानगरपालिका आहे। या महानगरपालिकेचं बजेट हे एका राज्याच्या बजेट इतकं मोठं आहे, पण दत्तक वस्ती योजना ही चालू झाल्यापासून या दत्तक वस्ती योजनेतील जे कामगार आहेत त्यांना पगार वाढवला नाही। आता आमचं असं प्रामुख्याने असं म्हणणं आहे की 2013 साली दत्तक वस्ती योजना बंद केली, परंतु ही दत्तक वस्ती योजना सध्या सुरू आहे अशासारख्या सगळीकडे भास होतो आणि दत्तक वस्ती योजना चालू आहे आणि ज्या दत्तक वस्ती योजनेने 2001 साली चालू झाली त्यावेळेला लोक आम्हाला कचरा देत नव्हते, कचरा टाकायला लोक मनाई करायचे। आम्ही त्यांना विविध प्रकारच्या योजना आखल्या, प्रचार प्रसिद्धी केली, त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही 4 कमिट्यांच्या बैठका घेतल्या, मिटिंग लावल्या, वस्तीतील कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं, लोकांना प्रोत्साहन दिलं, लोकांना त्याच्याबद्दल परावृत्त केलं कचरा द्यायला आणि लोक हळूहळू कचरा द्यायला लागले। स्वच्छतेची आवड निर्माण झाली आणि त्या लोकांना आम्ही त्यावेळेला सांगितलं की आपण सगळे झोपडपट्टीत राहणारे नागरिक आहोत, आपली वस्ती घाण असल्यामुळे आणि वस्तीमध्ये कचऱ्याचं साम्राज्य असल्यामुळे आपल्या इकडे बहुधा मुलामुलींचे लग्नसुद्धा जुळत नाहीत। कारण जर मुलगा जर तिथे असेल आणि एखाद्या कॉलनीतला राहणारी मुलगी असेल, मुलगा साधारण शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे, नोकरी करतो आहे, परंतु वस्तीत राहतो म्हणून त्याचं लग्न जुळत नाही कारण त्याचं घर झोपडपट्टीत आहे, तिकडे घाणीचं साम्राज्य आहे। तर कुठेतरी बदल झाला पाहिजे म्हणून आम्ही लोकांपर्यंत विविध प्रकारच्या उपाययोजना युक्त्या करून लोकांना त्या ठिकाणी कचरा देण्यास भाग पाडले। त्याचप्रमाणे स्वच्छतेचा ध्यासही त्यांना लावला आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देऊन लोकांना खूप मोठ्या स्वच्छतेच्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतलं। आता तुम्ही म्हणता स्वच्छतेची चळवळ, तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की संत गाडगे बाबा स्वच्छता सप्ताह आम्ही 2002 साली महानगरपालिकेच्या वतीने साजरा केला। त्यावेळेस 2002ला संत गाडगे बाबा स्वच्छता सप्ताह आणि हे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून हा महानगरपालिका आणि आमची दत्तक वस्ती संस्था समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तो स्वच्छता सप्ताह होता आणि पूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही जास्तीत जास्त संख्येने म्हणजे पूर्णतःही कामगार लावून, आज जी काही कामगार कमी आहेत असं म्हणतात पण तेव्हा दत्तक वस्ती योजनेमध्ये एकही कामगार आमचा कमी नव्हता। मी प्रामुख्याने सांगतो, मी स्वतः एक दत्तक वस्ती संस्था चालक क्रांतीनगर येथे माझ्याकडे 25 एककाची म्हणजे 25 कामगारांची दत्तक वस्ती योजना होती, पण माझ्याकडे ॲक्च्युअली 28 ते 30 कामगार होते
आणि असे संपूर्णच विभागामध्ये आमचे कामगार होते. आणि जी दत्तक वस्ती योजना म्हणायचो तर जी काही झोपडपट्टी आहे, जी काही दत्तक वस्ती आहे, जी वस्ती आहे ती आम्ही दत्तक घेतली ह्याप्रमाणे त्या वस्तीचा आम्ही सांभाळ करीत होतो. आणि त्यांना त्या वस्तीकडे आम्ही प्रामुख्याने बघायचो. त्या वस्तीतील नागरिकांचं राहणीमान कसं उंचावेल ह्याकडे आम्ही लक्ष द्यायचो. आणि खरोखरच इतक्या आपुलकीने त्या वस्तीचा आम्ही सांभाळ करतो. त्याप्रमाणे मुलांचा जसं आपण सांभाळ करतो, संगोपन करतो, त्याप्रमाणे आम्ही वस्तीशी एकरूप होऊन त्या वस्तीची स्वच्छता करण्यासाठी बांधिलकीने, सामाजिक बांधिलकीने कामं करत होतो. आणि ही दत्तक वस्ती योजना इतकी खूप चांगली चालू झाली. मी त्या आपल्या प्रेस नोटमध्ये त्या सगळ्या काही भाग नमूद केलेला आहे की 2002 साली जे महानगरपालिका आणि स्वच्छता अभियान आम्ही जे राबवलं होतं ते अभियान राबवल्याच्या नंतर माननीय त्यावेळचे आयुक्त करून श्रीवास्तव साहेब, महापौर माननीय देवळे साहेब आणि विभाग स्तरावरतील प्रभाग समिती अध्यक्ष असतील, त्या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील, आमचे उपप्रमुख हे असतील, पर्यवेक्षक असतील, मुख्य पर्यवेक्षक असतील, या सगळ्या लोकांनी वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. आणि इतकं चांगल्या प्रकारचं स्वच्छता अभियान मुंबई शहरामध्ये राबवण्यात आलं तर पूर्ण मुंबई शहरामध्ये जवळजवळ 25 ते 30 आमच्या लोकांना चांगल्या कामाबद्दल पारितोषिक मिळालं. आणि सर्वांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यावेळेस 2002ला मला मुंबई महानगरपालिकेकडून म्हणजेच कमिशनर श्री करून श्रीवास्तव आणि महादेव देवळे साहेबाकडून मला 2501 रुपयाचं बक्षीस प्रशस्तीपत्र मिळालं. आमच्या विभागाचे सहाय्यक आयुक्त मराठे साहेब त्यांनी माझा सत्कार केला, त्यांनी मला बक्षीस दिलं, त्यांनी सर्टिफिकेट दिलं आणि त्या कॉप्या माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला आता दाखवू शकतो. करून श्रीवास्तव साहेबांची सही आहे, महादेव देवळे साहेबांची सही आहे. 2002 साली पारितोषिक दिलेलं आहे, हे बघू शकता. आमच्या वार्डमधून मिळालेलं आहे. सहाय्यक आयुक्त मराठे साहेब आणि पारोड नेता आहे, प्रधान समिती चेअरमन होते, त्यांची सही आहे, त्यांनी दिलेलं आहे. अशा आमच्या भरपूर संस्थांना मिळाले. प्रत्येक वार्डमध्ये माझ्याकडचे मी घेऊन आलो, आता बाकीचे महिला येतील तर त्यांच्याकडे अशी सर्टिफिकेट त्यांना सांगितलं आहे. ते स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासारखे दत्तक योजना नव्हती. दत्तक योजना अतिशय लोकप्रिय झालेली योजना आहे आणि ती पुन्हा चालू करावी अशी आमची मागणी आहे. ज्या दत्तक योजनेमध्ये काम करत होत्या संस्था, त्या संस्थांना घेऊन आम्ही 2003 साली फेडरेशन बनवलं संपूर्ण संस्थाचं. आणि 2003 साली मुंबई शहरामध्ये जवळजवळ 325 दत्तक योजनेच्या संस्था होत्या. त्यांचं फेडरेशन 2003 साली केलं. आणि 2003 साली जेव्हा आपले अतिरिक्त आयुक्त सुब्रत रथो साहेब होते, त्याच्यानंतर आर्य राजू साहेब आले आणि जे महापालिकेचे आयुक्त होते, या सगळ्या लोकांनी आम्हाला इतका प्रतिसाद दिला त्यावेळेला. आर्य राजू सरांनी तर आमच्या दत्तक समन्वय समितीला मान्यता दिली, दत्तक संस्था समन्वय समितीला मान्यता दिली. आणि ती मान्यता हे बघा मी घेऊन आले पत्राची, प्रमुख अभियंत्याचं हे मान्यता दिल्याचं पत्र आहे. प्रमुख अभियंता आणि अप्रुव्हल घेऊन अतिरिक्त आयुक्त माननीय आर्य राजू सरांनी समन्वय समितीला अधिकृत मान्यता दिली की तुम्ही खूप छान काम करता, महापालिकेच्या बरोबरीनं काम करा. तर आमच्यासोबत महानगरपालिका होती त्यावेळेला आणि असे अनेक उपक्रम आम्ही राबवत होतो. रुया कॉलेज येथे आम्ही 6 महिन्याचा म्हणजे आपण जे काम करतो ते काम तंत्रशुद्ध पद्धतीनं कसं करावं म्हणून सगळे या विषयातले तज्ज्ञ लोक म्हणजे मुंबई IITचे असतील, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे तज्ज्ञ लोक असतील, सर्वांनी येऊन रुया कॉलेजमध्ये आमच्या लोकांना 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि आमच्या 390 संस्थांनी त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे एक सर्टिफिकेट आहे झोपडपट्टी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं. तर आम्ही लोकांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे ट्रेनिंग घेतलेले आहेत. लोणावळा येथे आम्ही 2 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर घेतलं. दिल्लीवरून
मिलिटरीचे कॅप्टन आले होते प्रमुख, त्यांनी आम्हाला 2 दिवस ट्रेनिंग दिलं आणि काम करताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किती असायला पाहिजे याच्यावरती त्यांनी चर्चा केली आणि खूप कामाबद्दल आम्हाला माहिती दिली. या सर्व ट्रेनिंग प्रोग्रामचा फायदा जो आहे आम्हाला काम करताना झाला. दत्तक वस्ती योजना आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान याच्यामध्ये फरक हा आहे की दत्तक वस्ती योजनेमध्ये सुरुवातीला संस्थांची नियुक्ती करण्यात आली आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानामध्ये टेंडर भरले जातात. आता टेंडर भरत असताना आता लोक फॉरवर्ड झाले. खूप लोक वस्तीतले सगळे जे मंडळ आहेत ते घेतात आणि त्या मंडळाला माहिती नसतं कशासाठी घेतं. त्याला सांगितलं जातं मग तुला जर लागलं तर तुला थोडे पैसे दिले जातील, मी काम चालवणार. मग ते वाया होतं. मंडळ वेगळं, घेणारा वेगळा, टाकणारा वेगळा, चालवणारा वेगळा आणि त्या टेंडर पद्धतीने आणि तो 10-20 टाकतो आणि लॉटरी पद्धतीने काम देतो, त्याच्यापैकी एक निघतो. आता माझ्याकडे माझी एकच संस्था आहे, मी टाकली तर 10 लोकांची आहे तर मला लागेल एक शाश्वती नाही. खूप माझं भाग्य थोर असलं तर 10 मधून एक निघेल, नाही तर निघणार नाही, अशी परिस्थिती. तर आणि दुसरी गोष्ट अशी की स्वच्छ मुंबई प्रबोधन जे अभियान आहे त्याचा कालावधी 6 महिन्याचा आहे. ज्या नवीन व्यक्तीला ते काम लागतं त्याला ती वस्ती समजतात त्याचे 2-3 महिने निघून जातात आणि नेमकं त्याला नेमकी वस्ती समजली आणि काम करायला लागला की त्या टेंडरची अवधी संपते आणि नवीन टेंडर काढायच्या तो तयारीमध्ये लागतो. त्या कागदपत्राच्या याच्या सगळ्या आणि कागदपत्र यांनी खूप हे केलेले आहेत, भरपूर कागदपत्र त्यांनी हे केलेले आहे की ते कागदपत्र पूर्ण याची पूर्तता करण्यासाठी तो परत 2 महिन्यापासूनच तयारीला लागतो. म्हणजे त्याचं जे कामावरचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे नाही. दत्तक वस्ती योजना 3 वर्षाची होती आणि प्रतिवर्ष तिला रिन्युअल करायचे, आपण नूतनीकरण करायचं तिचं फक्त, म्हणजे अप्रुव्हल घ्यायचं DMCचं आणि पुढे काम चालू होतं. आता दत्तक वस्ती योजना चांगली चालू होती, सर्व काही व्यवस्थित होतं, पण आपल्याकडे कुणाला बरं दिसवत नाही ना, त्या प्रकारचे हे असतात, आंतरिक हे असतात आपसामधले. आमच्यामध्ये दोष नव्हता, महापालिकेच्याच आंतरिक याच्यामुळे राजकीय वेगळी स्थिती होती. आता पूर्वीला कसं होतं, दत्तक वस्ती योजना ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस आपल्याकडे ज्या शाखा होत्या शिवसेनेच्या तिकडे लोक बसायचे, म्हणजे त्या तिकडे वस्ती खाली टाकणं, हे नको मला काम, ते घाणीचं काम कोण करेल आणि कशाला पाहिजे ते काम, एवढं ते तुझे काम आपल्याला नको. लोक बोलतात, ओरडतात, काही पण बोलतात लोक, ते काम आपल्याला नको. पण जेव्हा या वस्तीला प्रतिष्ठा प्राप्त झाली मग सर्वांना ते काम पाहिजे. तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली की तुम्हाला सर्वांना पाहिजे. मग त्यांना असं वाटू लागले बाबा आपल्याला हे कामं पाहिजे, मग हे कामं घ्यायची कशी, मग त्या याच्यामध्ये ह्या सगळ्या भानगडी निर्माण झाल्या आणि कामं घेण्यासाठी म्हणून मग हे सगळं करण्यात आलं. पण त्या कामाची पद्धत जी दिली गेली ती चुकीची झाली आणि ते 6 महिन्याचं टेंडर काढलं गेलं. पुन्हा त्यांना असं वाटलं की दत्तक वस्ती योजनेमध्ये जे लोक आहेत ते काम करत आहेत, वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि आपल्याला हे कामं हवी आहेत, तर ते सगळे कामं तोडून घेण्यासाठी ही सगळी योजना आली, पण ती पूर्णपणे फसली. तिच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. 6 महिन्याचा कालावधी आहे, टेंडर पद्धती आहे आणि बचत गट आहेत, वेगवेगळ्या यांना कामं दिलेले आहेत, तर त्याचा फायदा लोक उचलतात. सर 2013ला दत्तक वस्ती योजना बंद झाली, तेव्हापासून समन्वय समितीने ही चालू करावी म्हणून काय काय उपाययोजना केल्या आणि याच्या पुढे काय करणार आहात? दत्तक वस्ती समन्वय समितीने, मी त्यावेळेला आयुक्त सीताराम कुंटे साहेब होते, त्यांना भेटलो. ते बोलले तुम्ही केलं ना, आम्हाला मदत करा, आम्हाला काही दिवस करून पाहू द्या, मग नंतर बघू. मग आम्ही थांबलो. त्यांनी थांबायला सांगितलं, तुम्ही काही करू नका, आम्हाला करून बघू द्या, तुमचं काम चांगलं आहे, आमचं काम चांगलं आहे, आम्हालाही बघू द्या ना करून. म्हटलं ठीक आहे, तुम्ही काम करून बघा. मग आम्ही त्यांना सपोर्टच करत गेलो, आम्ही काही त्यांच्या विरोधात गेलो नाही. 2-3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले ते करत होते. मग आम्ही 2016-17 पासून त्यांना सांगितलं की बाबा हे नाही, आणि आम्हाला सांगायचं काय, तुमच्या पत्रकारांनीच अनेक वेळा पेपरवर त्याच्या बातम्या दिलेल्या आहेत की कामाच्या बाबतीमध्ये सातत्याने येत आहे की दत्तक वस्ती योजनेमध्ये इकडे घाणं आहे, कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत, कोणी बघत नाही वगैरे, वारंवार पेपरवर बातम्या सुरू आहेत. आता आम्ही आमच्याच लोकांच्या कशाबद्दल हे करायच्या, आम्ही आमच्या लोकांना जे तयार केलं चांगलं काम करण्यासाठी, आणि ते चांगलं काम करण्यासाठी तयार केलेले लोक आहेत आमचे, आणि त्या लोकांना बाजूला फेकल्या गेले. आता जी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान जे चालू आहे ते फक्त आमचे जे काही चांगले लोक त्याच्यामध्ये आहेत, ते कसोशीने काम करतात अतिशय प्रेमापोटी. आणि दत्तक वस्ती जिचं नाव होतं, ती वस्ती आपण दत्तक घेतो असं होतं ना. दत्तक वस्ती योजना आज प्रत्येकाला माहिती आहे,
आणि घराघरात माहिती आहे आणि त्यामुळे ती प्रसिद्ध पावली. आणि आता दत्तक वस्ती योजना 2013 साली बंद झाली. मग हिवाळी अधिवेशनमध्ये त्यांनी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानामध्ये काम होत नाहीत अशी त्यांनी तक्रार मांडायला पाहिजे होती. त्यांनी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचं कोणीही नाव घेतलं नाही. सगळ्यांनी दत्तक वस्ती योजनेचं नाव घेतलं. आता दत्तक वस्ती योजना आहे नाही. मग काय होतं की आम्ही इतकी चळवळ उभी केली, आम्ही इतकं मोठं काम केलं आणि आमच्या संस्था ज्या अनुदान लाटतात, स्वच्छतेची कामे करत नाहीत, कामगार कमी लावतात, हा आमच्या संस्थाचा अपमान आहे, आम्ही केलेल्या कामाचा अपमान आहे. अमित साटम साहेब यांनी असं मानलं की दत्तक वस्ती योजनेमध्ये संस्थांना 10 ते 15 कामगाराचं प्रामुख्याने काम दिलं जातं, 15 कामगाराचं काम दिलं जातं. पण ते 15 कामगार न लावतात 5-6 काम लावतात आणि बाकीच्या 6-7 कामगाराचं जे पगार आहे, पैसे आहेत, त्या संस्था लाटतात. आणि त्या लाटत असल्यामुळे या संस्थांच्या दत्तक संस्थांच्या कामाचं ऑडिट केलं पाहिजे, त्याच्याबद्दल हे केलं पाहिजे की आपल्या मुंबई महानगरपालिकेला 2005 मध्ये हैदराबाद येथे भारत सरकारकडून दत्तक वस्ती योजनेला ग्रीन लीफ अवॉर्ड मिळालेला आहे. लक्षात घ्या, भारत सरकारच्या लोकांनी पूर्ण मुंबई शहरातील झोपडपट्ट्याची पाहणी केली आणि ह्या योजनेला नावाजलं त्यांनी आणि ग्रीन लीफ अवॉर्ड दिलं. मग ही ग्रीन लीफ अवॉर्ड महानगरपालिकेने घेतलेलं आहे या योजनेला. ही योजना चांगली आहे. मग या योजनेची बदनामी करणं उचित नाही ना. जर त्यांना हे कर त्यांनी पूर्ण चांगली माहिती घ्यायला हवी होती की ज्यांनी माहिती केली. आता आमदार साहेब आहेत, त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती बाबा आता कुठली योजना चालू आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना चालू आहे, 2013 पासून चालू आहे. मग तिच्यामध्ये कामं होत नसतील, आमचं काय ऑब्जेक्शन नव्हतं. पण दत्तक वस्ती योजनेत आम्ही खूप चांगलं काम केलं. आम्ही खूप एवढं प्रामाणिकपणे स्वच्छतेचा मुंबई शहराला ध्यास लावला, लोकांना त्याच्यामध्ये पराभूत केलं आणि लोक आज स्वच्छता ठेवायला लागलेले आहेत. की त्यांनी सुद्धा माननीय राज्यमंत्री ज्या मिसाळ मॅडम आहेत त्यांनी सुद्धा एक चुकीची त्या ठिकाणी हे केलं होतं, वक्तव्य केलं होतं की त्यांनी सांगितलं की दत्तक वस्ती योजना त्या ठिकाणी आमचे महानगरपालिका काम करते, ही एक ॲडिशनल योजना असं त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं होतं. तो एक मुद्दा माझा राहून गेलेला आहे, तो आपल्या निदर्शनात मी आणू इच्छितो. त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं ही ॲडिशनल असलेली योजना नाही. ज्या ठिकाणी महानगरपालिकेची स्वच्छतेची सेवा नाही अशा ठिकाणी महानगरपालिकेने दत्तक वस्ती योजना सुरू केली. आणि आज मितीला महानगरपालिकेने आता तिथले जे काही वस्तीतले 20 फुटापेक्षा जास्त मोठे रस्ते असतील, 25 फूट 30 फूट जे काही रस्ते असतील ते हैदराबाद पॅटर्न अंतर्गत साफसफाईला घेतले. आणि आता काही ठिकाणी ते स्वतःच महानगरपालिका ते रस्ते साफ करतात, पण 20 फुटापर्यंत रस्ते आम्ही साफ करतो. पण तिथे ॲडिशनल अशी योजना नाही आहे. ही योजना त्या वस्तीसाठीच लागू केलेली योजना आहे आणि ती अतिरिक्त आहे म्हणून अनुदान वाढवता येणार नाही असं त्यांनी काही गोलमाल उत्तर दिलं होतं. त्याच्याबद्दल दत्तक वस्ती योजना पुन्हा चालू करावी म्हणून महापालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे की दत्तक वस्ती योजना पुन्हा चालू करावी जेणेकरून मुंबई शहरामध्ये स्वच्छतेची मोठी चळवळ उभी करता येईल. आज आपण बघतो आहोत की आपण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र हा देशात सर्वप्रथम आघाडीवर होता आणि महाराष्ट्रातीलच ही एक मुंबई असं शहर आहे की इथे स्वच्छता 2001 साली चालू झाली. पण आता बघतो आहोत की आपली मुंबई सोडून इतर राज्यातले शहरं हे मुंबईपेक्षा अधिक स्वच्छता होऊन भारत देशामध्ये सर्वप्रथम यायला लागले. आणि इंदोर सारखे शहर आज देशामध्ये सातत्याने 3 वर्ष झाले प्रथम क्रमांकाचं शहर म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत गणायला लागलेलं आहे. आणि आपल्या मुंबईची शोकांतिका अशी आहे की आपल्याकडे काम करण्यासाठी लोक आहेत, भाग घेण्यासाठी लोक आहेत, पण त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे, त्यांना प्रारूप करणे असं कोणी करत नाही. उलट त्यांचं काम काढून घ्यायचं आणि मुंबईला घाण करायची अशी परिस्थिती आपल्या सध्या मुंबई शहरामध्ये चालू आहे. तर आपल्या वतीने मी सर्व प्रशासनाला विनंती करू इच्छितोय की आपण सर्वांनी प्रशासनाला विनंती करावी, निवेदन करावं आणि याला चांगली प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून दत्तक वस्ती योजना प्रामुख्याने पुन्हा चालू करावी. आणि आता जो काही दत्तक वस्तीच्या कामगारांचा अनुदानाचा पगाराचा विषय याच्या विधानसभेमध्ये मांडलेला आहे तर खरोखर कामगारांना
किमान वेतन लागू झालं पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की कामगारांना किमान वेतन देऊन ही दत्तक वस्ती योजना नव्याने चालू केली पाहिजे. आणि आता जे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आहे ती लॉटरी पद्धत आहे. त्या लॉटरी पद्धतीमध्ये ज्याला इंटरेस्ट नाही काय नाही असे काही लोक त्यामध्ये भाग घेतात आणि त्या लोकांना ती कामं लागतात. तर त्या वस्तीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. पैसा कमवणे हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये घुसलेला आहे. पूर्वीच्या दत्तक वस्ती योजनेमध्ये सामाजिक बांधिलकीने कामे व्हावेत म्हणून प्रशासनाबरोबर राहून आम्ही अनेक उपाययोजना केल्या होत्या. जसे की त्यावेळेला काही लोक जे राजकीय वरदहस्त होते त्यांना पैसे मिळवण्याच्या हेतूने ते राजकीय दबाव आणून चांगलं काम चाललेलं काम बंद करून ते काम आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणून त्यावेळेला सुब्रत रतो साहेब आणि आर्य राजू साहेब या लोकांनी अशी भूमिका घेतली होती की दत्तक वस्ती योजना देण्याची प्रक्रिया सहाय्यक आयुक्तांनी करावी. त्यांनी सहाय्यक आयुक्तांनी दत्तक वस्ती योजना द्यावी. पण जर ती काढायची असेल तर तो अधिकार अतिरिक्त आयुक्तांनी घेतला होता. कारण अतिरिक्त आयुक्तावर साधारण आमदार किंवा नगरसेवक हे दबाव टाकू शकत नाहीत. ते आय दर्जाचे अधिकारी आहेत आणि सहाय्यक आयुक्तावर दबाव टाकून त्यांच्याकडून दत्तक वस्ती योजना काढून घेता येईल. म्हणून ती घेता येऊ नये अशा प्रकारच्या 2-3 केसेस अशा झाल्या ॲक्च्युअली की हे केल्या सहाय्यक आयुक्तांनी खाजगीमध्ये अहवाल दिले की नाही दत्तक वस्ती योजनेचं काम चांगलं आहे पण आमच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे आम्हाला ती काढावी लागते. तर साहेबांनी ती फाईल नामंजूर करून पाठवली होती आर्य राजू साहेबांनी. अशा 2-3 घटना पण निदर्शनात आल्या होत्या. आणि आम्ही प्रशासन जे आहे प्रामुख्याने आमच्या बरोबर काम करत होतं आणि प्रशासनामुळेच आम्ही करू शकलो. आणि आजही महानगरपालिकेमध्ये खूप चांगले अधिकारी आहेत. सर्व सारखे नाही आहेत, खूप चांगले अधिकारी आहेत. त्यांना वाटतं मुंबई स्वच्छ व्हावी, प्रामुख्याने काम करावं, पण त्यांच्याही कामाला प्रयत्नाला वाव मिळत नाही. जशी आज आमचं स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आणून दत्तक वस्ती योजनेच्या जे काही आमचे चांगले कार्यकर्ते आहेत या स्वच्छतेच्या चळवळीतून बाहेर फेकल्या गेलेत आणि त्यामुळे आम्हाला काम करता येत नाही. कारण आम्ही जर काम करायला जावं तर तिथे दुसरी एजन्सी काम करते आहे. तर त्यामुळे आम्हाला घेता येत नाही. मुंबई शहराचा कचऱ्याचा हा फार मोठा प्रश्न आहे. आज आपण जर बघितलं तर झोपडपट्ट्या तर सोडा, बिल्डिंगमध्ये सुद्धा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा होत नाही. तो होणं गरजेचं आहे. जर दत्तक वस्ती योजना आणली तर आमचे हजारो कार्यकर्ते आजूबाजूच्या परिसरातील काही बिल्डिंगा काही कॉलन्या दत्तक घेतील आणि तिथल्या लोकांना ती व्यवस्था करून देतील. आम्हाला स्वच्छतेची तळमळ आहे, आम्ही ते काम करू इच्छितो, पण आम्हाला वाव दिला जात नाही. ही शोकांतिका असल्यामुळे आणि दत्तक वस्ती योजना सध्या चालू नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की जर पुन्हा ही दत्तक वस्ती योजना सुरू केली तर मुंबई शहराला आपण खरोखर मोठं स्वच्छतेचं रूप देऊ शकू. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.